नमस्कार. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सफाई कामगारांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. 15 एप्रिल 2025 रोजी ग्लोबल व कोणार्क या ठेकेदाराच्या दालनात महाराष्ट्र निर्माण सेनेने कामगारांच्या विविध मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यात प्रमुखाने आमची मागणी होती की कामगारांना आयडी कार्ड देण्यात आला पाहिजे, ओळखपत्र देण्यात आलं पाहिजे होतं. पण 2 वर्ष होऊन सुद्धा ठेकेदाराने हे आयडी कार्ड दिले नव्हते. पण 30 एप्रिल पर्यंत आम्हाला ठेकेदारांनी आश्वासन दिलं होतं की मी सर्व मागण्या तुमच्या पूर्ण करतो. त्यात सर्वप्रथम अशी मागणी आमची की त्यांनी जे कामगारांचं ओळखपत्र आहे हे देण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या आपल्या विभागात झोनमध्ये आयडी कार्ड कामगारांना देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. दुसरी मागणी, कामगारांचा जो सुट्टीचा हक्काचा पैसा असतो तो त्यांना मिळायला पाहिजे होता. त्याची सुद्धा 30 एप्रिल आम्हाला तारीख दिली होती. आज सर्व कामगारांना त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये सुट्टीचा पगार झालेला आहे. हे महाराष्ट्र निर्माण सेनेने केलेले, कामगारांसाठी केलेले आंदोलन ते आज यशस्वी झालेले आहे. महाराष्ट्र निर्माण सेना कामगारांच्या सोबत नेहमी उभी आहे. आम्ही कोणतेही आंदोलन हे अर्धवट सोडत नाही. त्याला तडीच नेण्याचं, न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही नेहमी करतो. कामगारांसोबत महाराष्ट्र निर्माण सेना नेहमी सोबत आहे. कामगारांवर जिथे अन्याय होत असेल तिथे मला फोन करा. त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत उभे राहू. कोण खोटं बोलत असतील, कोणी खोटे आश्वासन देत असतील, यांच्याकडे दुर्लक्ष करा. यांच्या खोटे बोलण्यावर आपण बळी पडू नका. कारण महाराष्ट्र निर्माण सेना जे आंदोलन करते ते कामगारांसाठी करते आणि ते यशस्वी करून दाखवते. हे तुम्हाला आज ओळखपत्र आणि सुट्टीचा जो पैसा आहे त्यातून तुम्हाला दिसला असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.